मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं आणि सरसकट अशी मागणी घेत जरांगे पाटील यांचा लढा आजही सुरू आहे। आज जरांगे पाटील बीडमध्ये आहेत आणि त्यांनी या ठिकाणी एक भाषण केलं। त्या भाषणामध्ये त्यांनी असा उल्लेख केला की सरकार कुठेतरी माझ्यावर गुन्हे दाखल करते आणि तडीपारीचा प्रयत्न होऊ शकतो। काय विषय नेमका आपण जाणून घेऊया। आता तुम्ही आता भाषणामध्ये म्हणलात की तुम्हाला तडीपार केलं जाऊ शकतं, नेमका विषय काय? नाही, मी कधीच आरोप करत नाही। मला ज्यावेळेस खात्रीलायक माहिती मिळते त्याच वेळेस मी बोलतो आणि हे सरकारलाही माहिती आहे। ह्यो मोगम आरोप करत नाही आहे, याला माहिती झाल्यावरच बोलतो मी। आज मग 7 महिन्यात का नाही बोललो? तुम्हाला 4-5 महिन्यात जे करता आलं नाही, तुम्ही ते सगळ्या सोयरींची अंमलबजावणी द्यायची, गोरगरीब मराठ्यांचा प्रश्न सोडवायचा, ते सोडला नाही। उगं मला थोपवायला बघायला लागलेत, मला अडचणीत आणायला बघायला लागलेत आणि मराठा समाजाच्या आंदोलनापासून मी लांब गेलो पाहिजे हे सरकारचं स्वप्न। मी नाही जाऊ शकत। मी ना कुणाचं घेतो ना खाल्लेलं आहे ना काही। तुम्ही जर लयच आडवे चालायला लागले तर तुम्हाला टेकविल्याशिवाय सोडणार नाही मी। मग काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। तुम्ही जर लयच आडवे चालायला लागले। मला रात्री काही माहिती मिळाली, जसे पाठीमागं ते व्हिडिओची माहिती मिळाली होती, जसं प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं की मला सलांच्या माध्यमातून सरकार विष घालणार आहे, परंतु मराठ्यांपासून लांब करणार आहेत। नसता ह्यो मराठ्यांना मोठं केल्याशिवाय सोडणार नाही। आणि मग सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला हा काटा आहे। इतका इमानदार माणूस जर जातीला भेटला तर याची जात मोठी होईल आणि आपण संपवून जाऊ, त्यासाठी षडयंत्र असले। नंतर पुन्हा प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं की ते व्हिडिओ आणणार, कुठं काटछाट करून याचं मुंडकं त्याला बसव, तिथंही मला बदनाम करणार किंवा रेकॉर्डिंग व्हायरल करणार। आता तीही डाव बहुतेक त्यांचा साधला नाही, तर त्यांनी आता नवीन प्रयोग आणला आहे आणि तोही मला अगोदर माहीत नव्हतं। पण रात्री खात्रीला एक माहिती मिळाली की महाराष्ट्रात मी साधा फिरायला जरी गेलो तरी गुन्हा दाखल करायचा, कुठं थांबलो रस्त्यावरती तरीही गुन्हा दाखल करायचा, उल्लंघन केलं कुठं कशाचं म्हणून गुन्हा दाखल करायचा। असं करून गृहमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी SP ला सांगितलं, बीडच्या पण आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच SP पण सांगितलं की याच्यावरती आणखीन 10-5 गुन्हे दाखल करा आणि मग याला राज्यातून तडीपार करूया आपण। म्हणजे निवडणुकीसाठी किती खालच्या दर्जाला फडणवीस चालले सत्तेसाठी। पण तुम्हाला एक माहीत नाही, तुम्ही मला तडीपार करा किंवा जेलला पाठवा। मराठ्यांची एवढी भावनिक लाट येणार की तुमचा राजकीय सोपडा साफ करून टाकणार मराठी। तुमचं राजकीय करिअर कवाच घेऊ देणार, कारण माझ्या गोरगरिबांच्या पोरांचं वाटोळं व्हावं म्हणून जर तुम्ही मला तडीपार करून जेलमध्ये टाकणार असले तर माझा समाजसुद्धा गप्प बसणार नाही आहे। तुम्हाला राजकारणातून आयुष्यातून मराठा उठवी, तुमच्या राजकीय करिअरमधून आयुष्यातून मराठा तुम्हाला उठवी। आणि फडणवीस साहेबाला मजा बघायची असली तुम्ही बघा पुढं काय होतं। इतके चिल्लर चाळे एवढ्या मोठ्या व्यक्तीनं करावेच कशी? मला इतकी शॉकिंग वाटतं त्यांच्याबद्दल की लोक म्हणायचे तो खूप चाणक्य आहे, खूप शातीर आहे, सत्ता कशी आणायची, काय करायचं, हो खूप ज्ञानी आहे, हुशार आहे, राज्य कसं चालवायचं, राज्य पुढं विकासाकडं कसं न्यायचं, ह्या विचाराचा माणूस आहे असं मला ऐकायला मिळायचं। पण मला हे जे 8-10 दिवसात बघतो आणि त्यांचे चाळे मी, तर मला हे पूर्ण ऐकलेलं सांगणारा पुरा मूर्ख वाटतो सांगणारा, हे जे त्यांच्याबद्दलचं सांगणारा आहे तो। कारण फोडाफोडी कळती, हे कळतंय, तुम्हाला एवढं कसं कळत नाही की एवढी बलाढ्य मराठ्यांची जात आहे, त्या पोरांवरती तुम्ही खोटे गुन्हे दाखल करायला लागलात। मला इकडं बोलायचं आता होणार नाही गुन्हे, दुसरीकडून मुख्यमंत्र्यांनी प्रेस घेऊन सांगायचं मराठ्यांचे गुन्हे मागं घेतले आणि रोज त्या पोरांवरती मराठ्यांचे केसेस करायच्या। कुठं JCPवर कर, कुठं ते हलकी वाजायला असते त्यांच्यावर सुद्धा। इतक्या खालच्या थराला गृहमंत्र्यांनी जावं? अहो ते मुस्लिम बांधवावर एका बीडच्या केसेस काय झाली मला कळालं आहे, ते JCP आणली होती म्हणून तो म्हणतो आणखीन हो द्या, आता तर जातोच म्हणे मी। कळतंय का गृहमंत्री तुम्हाला लोकांच्या भावना तुमच्या विरोधात काय चालल्या? तुम्हाला वाटतं मराठ्यांना भेडायला जाऊ? इतर समाजही भेना, मराठी तर भेटत नाहीत। आता मराठी तर म्हणते स्वतःच्या लेकरासाठी गुन्हे होणार आहेत ना, आणि हो दिचं अंगावर घेतो आम्ही। किती द्वेष आणि आकश या गृहमंत्र्यांच्या मनात मराठ्यांविषयी ही आता हळूहळू बाहेर पडायला लागला। तुम्ही मला किती बाजूला सारायचा प्रयत्न केला तर मराठाही मला सोडत नाही, मी मराठ्यासमोर सोडत नाही। पण तुम्ही लयच आड उशिरायला लागले तर तुमचा मात्र तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय पर्याय नाही। मराठे मात्र आणि मी पण मग तुमचं उलटं सुलटं करावंच लागणार आहे, आमचा नाविलाज आहे। मला ज्या भूमिकेत यायचं नाही त्या भूमिकेत तुम्ही आणायच्या मागे दिसताय। मग मला आणि फडणवीस साहेबांचं काही दिवसापूर्वी बोलणं झालं होतं, रात्री 3ला फोन आला होता असं तुम्ही म्हटलेत, नेमकी काय चर्चा झाली होती? काय 2-3 दिवस झाली येत होतं, पहिल्या दिवशीत मी घेतलाच नाही आणि आपण कधी पोटात ठेवत बी नाही। पण ते म्हणले नाही बोलावंच लागन, 2 मिनटं व्हायना तुम्हाला बोलायच लागन। चला म्हणलं काय घ्या इकडं, काय बोलणं दुसरं गुन्हे घेतो, मुख्यमंत्र्याला बोलतो, बघतो आम्ही गॅजेट घेताच येईल, कॅबिनेट लावतो, आचारसंहिता लागायच्या अगोदर, हे ठरलं सगळं, कुठं काहीच नाही। आणि मला समाज महत्त्वाचा आहे, बोलले म्हणजे काय फोनवर काय बोलायला, मग फोनवर नको बोलू, तो कुठं बोलायचं त्यांना? मी माझा समाज सोडून 4 भिंतीच्या आत बोलू किंवा बाहेर बोलू, समाज सोडून मला काही कळत नाही। माझ्या समाजाची माझ्यावर शंकाच नाही, तू खोलीत बोल
नाही तर डांबरीवर बोल. समाजाला माहिती हे जात सोडून आणि आरक्षण सोडून बोलू शकत नाही. एवढा विश्वास मी पण समाजाचं संपादन केला आहे आणि समाजाने सुद्धा माझ्यावरती तेवढा विश्वास ठेवला. त्यामुळे मी दागा फटका करण्याचं कसलंच कारणच नाही, कारण मला पैसे आणि पद लागतच नाही. आणि पैशाच्या आणि पदाच्या खूप पुढं आंदोलन गेलेलं आता ती मागच विषय होता. ती विषय खूप आता म्हणतात ना पुलाखालून खूप पाणी गेलं, तसं हे आंदोलन खूप पुढं गेलेलं आहे. आता हे आरक्षण घ्यायचं आहे, परंतु ते काय बोलते ते करते ते. आता हे नवीनच करायला लागले. याच्यावर गुन्हा दाखल कर, त्याच्यावर गुन्हा दाखल कर. फडणवीस साहेब तुम्ही आणखीन सांगतो मला चुकीचं पाऊल उचलायला लागलात. तुम्हाला मराठ्यांची नाराजीत लाट एवढी अंगावर घ्यावं लागेल. तुम्ही ज्या मतासाठी आमच्यावर अन्याय करतात ना, ते मतं एकीकडे नुसते मराठ्याचेच एकीकडे आहेत, हे ध्यानात राहू द्या. ह्या वेळेस 100% मराठ्यांना याच्यात उतरावं लागणार आहे. जर फडणवीस साहेब अशीच दडपशाही करायला लागले तर त्यांच्या डोक्यातच बसा. आता मला सांगा, मराठे फडणवीस साहेब माझा एक प्रश्नाचं उत्तर द्या. मराठे तुम्हाला मोठं करते का स्वतःच्या लेकराला मोठं करते? मराठ्यांच्या लेकराचं तुम्ही वाटोळं करायला लागला तर मराठी तुमच्या माग कशी उभा राहतील? एवढी तर अक्कल आमच्या जातीला आहे. तुम्हाला वाटत असून तुम्ही लय हुशार आहेत, तेवढी अक्कल आमच्या जातीला आहे. तुम्ही आमच्या लेकराचं वाटोळं करायला लागले, स्वप्न बघायला लागला, तुम्ही मला संपवायचं, जातीला संपवायचं. आमच्या लेकरासाठी आमची जात लेकराकडूनच उघडन ना. तुम्ही अन्याय करतात, तुम्हाला आयुष्यात गुलाल नाही लागून द्यायचा विडासुद्धा मराठा समाज उचलू शकतो मग, कारण आम्हाला लेकरं मोठे आहेत. तुम्हाला जर त्या गादीवर बसवत तुम्ही आमच्या जातीला संपवायला लागला, मराठी कशाला तुम्हाला त्या गादीवर बसवून स्वतःला संपून घ्यायला, स्वतःचे पोरं संपून घ्यायला? असा महाराष्ट्रात एकही मराठ्यांचं घर नसन की त्याला वाटत असेल माझं पोरगं संपावं, माझं घर संपावं. आणि जेव संपणार आहे त्याला कधीच माणूस मोठा करत नसतो. तुम्हाला काय सुचलंय काय नाही. तुम्ही आणखीन मराठी ओळखलेले नाहीत. पहिले मराठी वेगळे होते, आता मराठ्यात परिवर्तन झाले. वासावत घ्या परळीचा संकेत. 5 पिढ्यात पहिली घटना आहे की 1 लाख मराठा तिथं एकत्र आला आहे. माझं एकही असं कार्यक्रम नाही की तो पडतो. आणि तुमची ती इच्छा आहे की मराठा समाज आता कार्यक्रमाला जात नाही, मागं नाही. तुम्ही कोणचीही चेकिंग करून बघा, तुम्हाला पोलिसांनी किती खोटी माहिती देऊ द्या, तुमच्या गुप्तचर यंत्रणेने किती खोटी माहिती देऊ द्या. तुम्ही व्हिडिओ बघा, दुसरे माणसं पेरा, की एकही खाली जात नाही. बैठक ठेवली की सभा होती. हे संकेत आहेत तुमच्यासाठी, पण तुम्हाला कळत नसले तर बघूयात. तुम्हाला जर खेटायचं असेल तर खेटू, त्याला नावेला जाई फडणवीस साहेब. निवडणुका लागल्यात. बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही आहेत. इथे विनायकराव मेटे यांच्या पत्नी स्वर्गवासी आहेत, त्यांच्या पत्नी उभ्या राहणार आहेत इलेक्शनला. मराठा समाजाची एक भावना निर्माण झाली की जे बलिदान दिलं आहे मेटे साहेबांनी, त्यांचा कुठेतरी फायदा या मतदानाच्या वेळी त्यांच्या मिसेसला व्हावा, पत्नीला व्हावा. आपली काय भूमिका असणार आहे? राजकारण आपला मार्गच नाही. आपण आज नाही बोलत, हे आपण 7 महिन्यापासून आहे. माझा राजकारणावरती विश्वास कमी आहे आणि जनचळवळीवर जास्त विश्वास आहे. ह्याच माझ्या मराठ्यांनी जनचळवळ उभा केली म्हणून आज 75 वर्षात न मिळणारे मिळालं आहे माझ्या समाजाला. तुम्हाला एकच उदाहरण देतो. आमची एक मुलगी आहे, तिला 21वी रँक तिची आली होती. प्रमाणपत्र मिळालं तिला आरक्षणाचं कुणबीचं. ती 21वी रँकहून 2 रँकवर आली. पहिल्यांदा ती झाली असती नायब तहसीलदार किंवा मंडलाधिकारी. आज ते लेकरू IAS दर्जाचा अधिकारी झाले, म्हणून मराठ्यांना कळतं आहे. त्यामुळे माझा जनचळवळीवर जास्त विश्वास आहे. मात्र राजकारण मार्ग माझा नाही. परंतु एक गोष्ट खरी आहे की कैलासवासी अण्णासाहेब पाटील, कैलासवासी विनायक मेटे साहेब आणि अण्णासाहेब जावळे पाटील, वडजेस पाटीलसुद्धा, त्यानंतर 250-350 पोरांना आमच्या बलिदान दिलेत मराठा. यांचं स्वप्न साकार केल्याशिवाय मात्र हटत नाही. पण राजकारण माझा मार्ग नाही आहे. माझा जनचळवळीवर विश्वास आहे. माझा समाजाचे लेकरं मोठे झाले पाहिजेत याच्यावरती विश्वास आहे. आणि त्यांचं स्वप्न साकार करणं हे करूच तर मी हटत नाही. मग देवेंद्र फडणवीस साहेबांना किती डाव टाकू द्या माझ्यावर, पुरेची पुरे उधळून लावणार. पण या TV9च्या माध्यमातून मी जाहीरपणानं सांगतो, फडणवीस साहेब तुम्ही मराठ्यांना आडवं चालायचं बंद करा. मराठा पूर्वीचा राहिलेला नाही. उगाच तुम्ही नाराजीचे लाट घेऊन राजकीय सोपडा साफ करून घेऊ नका. आणि मराठा समाजालाही सांगतो, 24 तारखेला बैठक लावलेली, सगळे अंतरवालीकडे या. बस झालं अन्याय लेकरांवरचा सहन करायचा. मराठ्यांनी जरा आता बाहेर पडा. 24 तारीख काही निर्णय होणार आहे, महत्त्वाचा निर्णायक बैठक असणार आहे. काही होऊ शकतं, काही होऊ शकतं, त्याचं काय सांगता येत नाही. 900 एकरवरती आम्ही समाज 6 कोटी जमणार आहे, त्याची तयारी पूर्ण झाली. 24ला एका दिवस त्या स्थळासह ठिकाणाची सगळी घोषणाही होऊ शकते. मराठा समाजाची पुढील भूमिका आणि दिशा काय, स्वतःचे लेकरं मोठे करण्यासाठी, राजकारण्याने पुढारी मोठे करण्यासाठी नाही. बस झालं. लेकरांना उसं तोडायला पाठवायचं आणि ह्या लोकांना निवडून देऊन यांना येशीमध्ये बसवायचं, ही मराठ्यांची भूमिका पुढच्या काळात नको. आता स्वतःचे लेकरं कशी मोठी होतील, ते कशी येशीत बसतील ते बघायचं. यांना कोर येशीत बसवता, यांना येशीत बसवायचं आणि यांनी पोरावर खोट्या केसेस करून आरक्षण नाही द्यायचं. मराठ्यांना मराठ्यांची भूमिका लेकरांच्या बाजूने ठेवावी लागणार आहे. मी म्हणतो तसं वागू नका.
परंतु तुमच्या लेकराचं हित तुम्ही बघा, यांच्या ह्या पुढाऱ्यांच्या नेत्याचं हित बघणार, यांना मोठं करणार, तेच पुढारी तुमच्या पोरांवरती केसेस करायला लागलेत आणि तुमच्या मराठ्यांच्या पोराला आरक्षण देत नाहीत. कशाला उदं करताना गाडी मागं फिरता मराठी त्यांच्या, बंद करा ते सगळं, काय गरज नाही, यांना मोठं करा, स्वतःचे लेकरं मोठे करा, एकजूट व्हा सगळे. आणि 24 तारखेला मराठा बांधवांना विनंती, सगळ्या अंतरवालीकडे या, ठरवू बघू पुढं काय करायचं ते. देवेंद्र फडणवीसांना जर सत्तेचा गैरवापर करायचा असला आणि महाराष्ट्रातले SP बीडचे SP हाताखाली धरून गुन्हे दाखल करून गोरगरिबांचे पोरं जर गुतवायचे असले तर त्याला नाविलाज. पण फडणवीस साहेब, तुमचं स्वप्न मी कधीच साकार होऊ देणार नाही, कधीच. मी मराठ्यांपासून तुटू शकत नाही, तुम्ही किती बदनामी करा, पण लाट अंगावर घेऊ नका. शेवटचं तुम्हाला TV 9च्या माध्यमातून सांगतो, मराठ्यांची नाराजी लाट अंगावर घेऊ नका. तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असेल ती मराठी अंगावर घेतली. नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील आणि फडणवीस साहेबांनी मराठ्यांना अंगावर घेऊ नये. तसेच 24 तारखेला मराठा समाजाची महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये महत्त्वाचे ठराव पास होतील, महत्त्वाचे निर्णय होतील आणि जी सभा होणार आहे 900 एकरवर ती कुठे होणार आहे याची घोषणा होईल. कॅमेरामॅन अमित आढेसह संजय सरवदे, TV 9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.